माझं म्हणणं एकच आहे की बीड जिल्ह्यातल्या जनतेला काय पाहिजे, संतोष देशमुखची हत्या जी झाली, या हत्यारे जी मारेकरी त्यांना शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे, याची मागणी आमची प्रामुख्याने आहे. विषय कुणीकडे तिकडे नेऊन आमचा काही विषय मिळणार नाही. पण आम्ही एखाद्याला म्हणलं याला ज्याला फाशी द्या म्हणतो गुन्हेगाराला ते होईना, आणि आम्ही दुसऱ्या मागण्या करून आमच्या मान्य करणार आहे सरकार. त्याच्यामुळे मला कुठल्या मागणीला पाठिंबा आहे काय विरोध आहे काय नाही, ज्याला ज्याचे ते स्वतंत्र विषय, कोण मागणी करेल काय करेल त्याचा विषय. माझी मागणी एकच आहे, संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्याच्या मारेकरीचा लवकरात लवकर तपास करा, त्याला फाशी द्या. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात विधानसभेत निवेदन केलं, त्याच्यानंतर एसपींची बदली झाली, आरोपी देखील अटक झाले, परंतु आतापर्यंत या गुन्ह्यातील जी तपासाची प्रगती आहे त्यावर तुम्ही समाधानी आहेत नाही? मी जर समाधानी असतो तर प्रेस आज घेतली नसती. मी कसा गुन्ह्याचा तपास करावा हा सुद्धा क्रमवार आपल्याला सांगितलंय. मी एसपी साहेब आलेले आहेत, एसपी साहेब काम करतायत, आम्ही त्यांना वेळ देतोय. 28 तारखेला एवढा मोर्चा आम्ही सर्व समाजाने आयोजित केलेला आहे, त्याला मी पण हजर राहणार म्हणून सांगितलं. त्याच्या अगोदर एसपी साहेब काय असतं, सीडीआर काढले, कोण कुठं माणूस आहे कळतो ना लगेच, एक आरोपी हे करा ना. मग सगळे आणि क्रमवार सगळ्या तपशिलाची माहिती जरा जनतेला दिली पाहिजे, ती दिली जात नाही. त्याच्यामुळे बाकी दुसरा विषय काय नाही. तरी एसपी साहेबांनी लवकरात लवकर तात्काळ काम करावं. आता हे कसं झालंय, हा गुन्हा इकडला सीआयडीकडे गेले तर सगळे गुन्हे सीआयडीकडे गेलेत रात्री असं कळतंय. आता सीआयडी काय ऍक्शन घेते माहित नाही. आता काय जे आरोपी आहेत ते आरोपीचे घरं माहित नाहीत का? आमच्याकडे साध्या गुन्ह्याला घरचा भावाला उचललं जातं, त्याला टॉर्चर केलं जातं, एलसीबी येतंय, त्याच्या कुणाला एखाद्या घरच्या प्रमुखाला दाब दिला जातोय. आता ह्यांचं कुणी सापडत नाही का? हे आरोपी त्यांच्या घरी जाता का तुम्ही, गेला का तुम्ही कधी? बाप्पा, तुम्ही आत्ताच बोलताना म्हणाले की फडणवीसांनी जी मागणी केली, म्हणजे जी समित्या चौकशी स्थापन केल्या त्यावरती आम्ही समाधानी आहेत आणि ते शब्दाला पक्के आहेत, आणि नाही, आम्ही ते शब्दाला पक्के आहेत असं म्हणतात, असं बोललो मी, पूर्ण नाही असं म्हणतात. ते जर खरे शब्दाला पक्के असतील तर ती करतात. आता त्यांनी एसआयटीची नियुक्ती करायची घोषणा केली, मग एसआयटीची नियुक्ती कधी होणार आहे? एसआयटी नियुक्ती केल्या मग हे सीआयडी काय करणार आहे? एसआयटी गुन्हा वर्ग कधी होणार आहे? एसआयटीचा अधिकारी कोण? एसआयटीची समिती गठीत कोण झाली? हे सगळं सांगितलं पाहिजे. हा तपास कोण करतंय? पर्टिक्युलर माणसं सांगा ना. हे 10 माणसं हे तपास करता येतात. सीआयडी मध्ये कोण करताय? कळलं पाहिजे जनतेला. पब्लिक ओपन आहे ना, काही तपासाचा भाग आहे का? कोण अधिकारी नेमले ती तपासात सांगणं काय अडचणीच आहे? आम्ही खोलात का जात नाही? तुम्ही कसं पकडलंय नका सांगू, तुम्ही सिलेंडर झालंय का पकडलंय नाही सांगायचं नका सांगू, तुम्ही तपासात काय केलं नका करू, जे असेल ते तुम्ही तुमचं करा. पण या सर्व लोकांना फाशीच झाली पाहिजे, तरच ही बीड जिल्ह्यात स्वच्छ होईल. त्या सभागृहात ते देखील म्हणाले की एखाद्या मंत्र्याला तुम्ही अशा पद्धतीने बदनाम करणं हे योग्य नाहीये. आता कुठं बदनाम केलं आम्ही? काय केलं बदनाम? तुम्हाला काय बदनामी वाटते तुम्ही ठरवा. त्यांना तुम्हाला ते माहिती, मला माहित नाही. आम्ही काही बदनामी करायचं बोलत नाही, मी कुणाची बदनामी करत नाही, मी जातीवादी बोलत नाही, कशावर बोलत नाही. मला कुणावर माझा एकच प्रांजळ हेतू एक आहे की मारे करायला फाशी. मात्र आपण जर बघितलं तर इथं मंत्र्यापासून आमदारापासून उपमुख्यमंत्र्यापर्यंत सगळे जरी भेटून गेले, मात्र त्याचा रिझल्ट आला असं वाटतंय का तुम्हाला? तो जर आला असता तर न्यायाच्या संदर्भातली कशी प्रक्रिया व्हायला पाहिजे? समजा ते भेटून गेलेत, मग राजकारण कोण करतं हे तपासलं पाहिजे. म्हणजे माझं तेच म्हणणं आहे की काय चोर कोतवाल कडाटे असा धंदा आहे. आम्ही काय राजकारण करतोय? तुम्ही सगळेजण येताय, भेटताय, आनंद आहे, कौतुक आहे. तुम्ही येता तर तुमचं कौतुक केलं, बस तुम्ही इथून जायच्या आत अरे कितले माणसं आहे, त्यांची नावं काय आहेत? हे जी भेटायला येऊन जाते त्यांच्या नावात काय दम आहे? यांनी जर इथून जायच्या आत अटक केली पाहिजे पोलिसांनी या लोकांना. आरोपी कसे सापडत नाही? सगळ्यांना सगळं सीडीआर काढून सगळ्याच तुम्ही काढणार आहे त्यांच्या. मी म्हणलं खोलात झालं की सगळं सापडत नाही. मग हा नेमका फार्स केला जातोय का फक्त भेटीचा? नाही, आता मी त्याच्यावर काय बोलू? मी एकच म्हणतोय की या गुन्हेगारांना फाशी, आणि याच्यासाठी काही फास्ट ट्रॅकवर होईना. अगोदर तपास फास्ट ट्रॅकवर करा, त्याच्यानंतर आपण केस फास्ट ट्रॅकवर सोडू. सगळ्यांची बाप्पा हीच भूमिका आहे की गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, मात्र प्रत्यक्षात हे होत नाही. हे का होत नाही हेच मला कळत नाही ना. हेच मी तुम्हाला विचारतोय तुमच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना की का होत नाही. आता मी कुठे सत्यात आहे? मी एसपी जोडीचे किंवा मी मंत्री नाही, मी खासदार आहे, विरोधी पक्षाचा आहे. हो, सत्तेत असतो त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं असतं की आमची ही अडचण आहे. आता ती सत्तेतल्या लोकांनी दिलं पाहिजे काय अडचण आहे, त्याच्यावर प्रत्येकाने व्यक्त व्हायला पाहिजे ना. काय प्रत्येकाने व्यक्त सांगितलं पाहिजे माझी ही अडचण आहे म्हणून मी हे करू शकत नाही. व्यक्त बी होईना. ठीक आहे. ओके, थँक्यू.